हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच. पुढे मॅचच्या दिशेने दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफ त्या ठिकाणी तैनात. सर्वांचं सहर्ष स्वागत. जिंती गावची मानाची स्पर्धा, तरुणांची एकता दर्शवणारी क्रीडा स्पर्धा, एक गाव 12 वाडी जिंती प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 आपण अनुभवतोय. आजचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये काल एक मॅच राहिली होती आणि ती मॅच प्रथमतः आपण खेळवतोय. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, लॉफ केलाय बॉलला, बॉल उंच पुरा गेलाय, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आणि मोठा झटका लागतोय. बॅटर आउट होत असताना मात्र पहिला धक्का. अचानक 11ला मात्र पहिला धक्का लागतोय. प्रदीप यांना मात्र जावं लागतंय माघारी. मोठी विकेटचं पतन इथं होत असताना मात्र पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवरती मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, कुठली धाव घेतली गेली नव्हती, परंतु त्यानंतर मात्र दुसऱ्याच चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे फटका फसला आणि बॉल अगदी बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवत असताना मात्र पहिला धक्का. टीम अचानक 11 संघाला मात्र लागत असताना मात्र पाहायला मिळतोय. टॉस जिंकला सातारा स्पोर्ट्स या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला. अचानक 11ला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आणि तिथे पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर दबदबा पाहायला मिळाला गोलंदाज अर्जुनचा. अर्जुनने मात्र पहिली विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅटर युनाइट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना बीट करून पाठीमागे चाललाय हा बॉल. दीपक येत असताना मात्र पाहायला मिळतो युनाइट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. सेकंड एंडला बॅटर आता दीपक आणि ओमकार वरती जबाबदारी आपल्या संघाची. लॉफ करण्याचा प्रयत्न अगदी इनफिल्डच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगला स्टॉप तिथे करत असताना मात्र पाहायला मिळाले. फेकी देखील चांगली, तेवढीच फेकी चांगली पाहायला मिळते. सुरुवात चांगली आहे. परत एक वेळा संधी क्रिएट केली होती, ते कॅच स्टॉप. चेंडूला स्लाइस केलं होतं हलक्या हाताने मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न, परंतु अगदी शॉर्ट पॉइंट लेग रिजन मध्ये कॅच ड्रॉप झाले. नवलाई स्पोर्ट्सचे संघ मालक प्रदीपजी निवगे साहेब यांचं सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर कृष्णकांत साळुंके साहेब आपलं देखील स्वागत आहे. वेलकम सर. बघा आणखीन एक महत्वाची बाब आणि इथे आयोजक कमिटीच्या माध्यमातून एक निर्णय घेतला गेलाय. जे खेळाडू सोल्ड झालेत आणि तरी देखील या लीग मध्ये खेळत नाहीयेत तर त्यांना पुढच्या वर्षीपासून बॅन केलं जाईल. पुढील पर्वासाठी मात्र बॅन केलं जाईल. ही एक महत्वपूर्ण बाब लक्षात घ्या. आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय आलाय की जे खेळाडू या लीग मध्ये सोल्ड झालेत, ज्या टीम मध्ये सोल्ड झालेत आणि ते टीम मध्ये खेळत नसतील तर पुढील वर्षीपासून त्यांना या लीग मध्ये खेळता येणार नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 3 आणि 1 विकेट जरूर घेतली गेली अर्जुनने. दुसरं षटक इनफिल्डच्या वरून उडवल्या. पुन्हा एकदा इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. बॉल अगदी निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय आजच्या दिवसातला पहिला चौकार. 4 धावा प्राप्त होत आहेत. टीमच्या धावसंख्येमध्ये भर. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 7 या धावसंख्येवरती 7. परत एक वेळा फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतो आणि आणखीन एक विकेटचं पतन. बॅटर आउट. चांगली सुरुवात दीपकने केली होती परंतु हा फटका फसला गेला. तिथे विकेट देऊन बसले. महत्वाची विकेट. दीपकला आता माघारी जावं लागतंय. बॅटर आउट होत असताना दुसरा धक्का लागतोय टीम अचानक 11 संघाला.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद दाखल झालाय आणि जिंदी गावचे लेजंड खेळाडू आहेत आणि अनेक काळ त्यांनी गाजवलाय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आज आल्याला आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. बॉल हवेत आणि कॅचेसचा कॉल. विकेटचं पतन. बॅटर आउट. मोठी विकेट प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळाली. जास्त काही करता आलं नाहीये. आता हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिकची संधी असेल या बॉलच्या पाठीमागे. देवीदास सागर आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंच पुरा गेलाय. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली. डाऊन द बॉल. विकेटचं पतन आणि इथे हॅट्रिक झाली आहे. पहिली हॅट्रिक जिंती प्रीमियर लीग मध्ये देवीदासच्या नावावरती होत असताना मात्र पाहायला मिळते. काय गोलंदाजी राहिली मित्रा. जबरदस्त गोलंदाजी करत असताना 3 महत्वाच्या विकेट त्याने माघारी धाडल्यात आणि काय गोलंदाजी करत असताना मात्र सुरुवात चौकाराने केली होती. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने टप्पा लाईन लेंथ हाताळली ना अगदी महत्वपूर्ण होता आणि तिथे हॅट्रिक घेत असताना पहिली हॅट्रिक जिंती प्रीमियर लीग मध्ये देवीदास आपल्या नावावरती करतोय. जबरदस्त गोलंदाजी. प्रतीक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. माफ करा ऋतिक. देवीदास अनुतेसाठी जेडी खांडेकर यांच्याकडनं जेडी यांच्याकडनं तुम्हाला 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे या हॅट्रिक साठी. हो मोठ्या फटक्यासाठी गेलेत. पाहावं लागेल पंचांचा इशारा काय येतो. येस काय फोर आहे का चौकार आहे काय चौकार आहे. 4 धावा मात्र मिळत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 5,000 म्हणजे जेडी 5. पप्पू खांडेकर यांना देखील बक्षीस आलंय. पारितोषिक आलंय. ऑल साइडला पिकअप स्ट्रोक. पिक केलं बॉलला आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चला स्पीडअप घ्या थोडस. बघा आज लॉट्स भरपूर मोठा आहे त्यामुळे विनंती करेन थोडस स्पीडअप घ्या. आणि यानंतर नवलाई स्पोर्ट्स आणि विराज स्पोर्ट्स कॅप्टन टॉस साठी आपण रेडी राहा प्लीज. नवलाई स्पोर्ट्स आणि विराज स्पोर्ट्स दोन्ही टीम कॅप्टन आपण तयार राहा. रोहित कदम आलेत. मिडल ओव्हर मध्ये रोहित यांना मात्र प्राचार्याने केले गेले. स्लाइस करण्याचा प्रयत्न. बॉल हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय.
डिक्लेअर झोन मध्ये डी झोन मध्ये एक धाव मात्र नक्कीच येत असताना मात्र पाहायला मिळेल. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसवत असताना मात्र धावफलक जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात केली आहे दोन्ही टीमने सातारा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्धमध्ये अचानक 11 आणि तिथे आपण पाहिलं तर अचानक 11 संघ 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगलं प्रोटेक्शन तिथे पाहायला मिळते. थोडंसं पंगलिंग पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा बॅटर नक्कीच घेतला गेलाय. एका धाब्याचं रूपांतर 2 धाब्यामध्ये करण्यामध्ये नक्कीच यश प्राप्त झालंय दोन्ही बॅटरला आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि या 2 धाब्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 20-20. मिडल ओव्हर मध्ये रोहित आला. बीट करून पाठीमागे जात असताना मात्र पाहायला मिळतोय आणि इथे काय घडलंय हलकासा बॅटला बहुतेक ब्रश झाला आणि तरी खेळाडू वृत्ती दाखवली आहे. नक्कीच खरं खेळा. क्रिकेट हे असं आहे ना की आपली खेळाडू वृत्ती दाखवणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि त्याने तेच केलं. त्याला माहिती होतं की हलकासा बॅटला ब्रश झाला आणि पंचांची वाट न बघता तो डगआउटच्या दिशेने निघाला. ही खेळाडू वृत्ती त्याने दाखवली आहे ते महत्वाचं आहे. भूषण आलाय नवीन बॅटर. फुलटॉस बॉल होता. आक्रमण केलं या बॉलवरती आणि जास्त काही मिळणार नाही. फक्त सिंगल येते. फ्लिप करण्याचा प्रयत्न खोदून काढण्याचा प्रयत्न होता. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होत असताना मात्र पाहायला मिळते. शॉर्ट बॉल पूल केलाय. शॉर्ट पूल पूल होतोय सक्सेसफुल. अगदी गॅप मधून बॉल निघून चाललाय. जबरदस्त बॅटिंग मात्र पाहायला मिळते. अगदी 2 क्षेत्ररक्षकांना भेदून मात्र बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना मात्र पाहायला मिळाला. सुरुवात चांगली केली आहे. सागर यांच्याकडनं भूषण पवार यांच्यासाठी प्रत्येक षटकार चौकारसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक ऑस्ट्रेलियन स्टाईल पद्धतीने मात्र कॅच पकडलाय. जबरदस्त लो ऑफ केलं होतं पूर्णपणे बॉलला आणि अंतर पार करता आलं नाहीये बॉलला आणि तिथे विकेट. बॅटर आउट. चला फिल्डिंग करणारी टीम सातारा स्पोर्ट्स. चला स्पीडअप घ्या. बघा वेळ कमी आहे आपल्याकडे कारण आजच्या दिवसामधले सर्व लॉट्स आपल्याला क्लिअर करायचे त्यामुळे प्लीज थोडस घाई करा. पावर प्लेला 3 जण घ्यायचे. कोण आलं बॉल? 3 जण पावर. बॅटला ब्रेस झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. बॅटर आउट.
पॅड्या हरतोय. पॅड्या 3 हरला ना. पॅड्या अजून एक आहे. पॅड्याचे कोणाला होत्या ना. दोनच झालेत ना. ही तिसरी एक अपोजिट. चला बॅटर पाठवा लगेच, कारण बघा वेळेचा निर्बंध आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 26. या धावसंख्येवरती 26. 7 विकेट आतापर्यंत गमावल्यात. बॅटला ब्रश झालाय, चेंडू चाललाय अगदी घोषंगी क्षेत्रामध्ये. तिथे एक धाव मात्र येत असताना मात्र पाहायला मिळते. किरण आला गोलंदाजी मार्गवरती, पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली आणि त्यानंतर मात्र या बॉलवरती फक्त सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय, बॉल हवेत आहे, उंच पुरा गेलाय, स्वतःच्या फॉलो मध्ये पकडण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. एलिव्हेशन भरपूर प्राप्त झालं होतं, मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता, भरपूर उंच पुरा गेला आणि तिथे आपण पाहायला गेलं तर कॅच ड्रॉप झाली आहे. फुलटॉस बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल, नो +1, 2 धाबा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 33-0, 30 धाबा. 3 बॉलचा खेळ झाला, जुनी 3 बॉल बाकी आहेत. फ्रीडचा बॉल, बिग हिट, उंच पुरा गेलाय, बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धाबा, षटकार.
8 विकेट आतापर्यंत गमावल्या. टीमची धावसंख्या 36 झाली आहे. चांगला बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 36. चला स्पीडअप करा. 17 स्पोर्ट्स बघा, जास्त वेळ घेऊ नका कारण वेळेचा निर्बंध आहे आणि 2 विकेट अजून फक्त बाकी आहेत. अंतिमचं जबाबदारीचं महत्वाचं षटक, स्लॉगिंग षटक मात्र कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल हे मात्र बघावं लागेल. चला टीम नवलाई स्पोर्ट्स आणि विराज स्पोर्ट्स टॉस साठी या लगेच. कॅप्टन सचिन आलेत अंतिमचं षटक घेऊन. सचिन येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. श्रीकांत स्ट्रायकर एंडला आहे. श्रीकांतवरती जबाबदारी आहे आणि एक चांगला स्कोर उभारण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय मिड ऑफ तैनाट. चांगली फेकी इथे पाहायला मिळाली. एकच धाव. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत आणि या 5 बॉलच्या पाठीमागे किती धावा येतील आणि एक फायटिंग स्कोर उभारण्याचा प्रयत्न असेल का हे मात्र बघावं लागेल. बीट करून पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र नक्कीच येत असताना मात्र पाहायला मिळते. 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यात. हो इथे एकच धाव. सिंगल आली फक्त. 3 बॉलवरती 3 मोठे फटके आलेले नसताना पाहायला मिळतात तर तिथे 3 सिंगल आल्यात. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होत होते. परत एक वेळा बघा बीट करून पाठीमागे चाललाय. बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा देखील बॉल डॉट. चांगली सुरुवात. लॉफ केला पूर्णपणे बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहे. अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला परंतु त्याच्या हाताला चटका मिळाला आणि 4 धाबांचा फटका. टीम अचानक 11 ला मात्र मिळत असताना मात्र पाहायला मिळतोय. 4 धाबा. टीमची धावसंख्या 43. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. वेगाने तो बॉल पर्यंत फेकी चांगली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न कंप्लीट होईल का? नाही झालाय. एकच धाव शेवटच्या बॉलवरती आली आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 44 आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलंय. टीम अचानक 11 संघाने 8 रन आले ना 45 धाबांचं टार्गेट सेट केलंय. विजयासाठी 30 बॉल 45 करायचे आहेत. टीम सातारा स्पोर्ट्स संघाला. चला नवलाई स्पोर्ट्स आणि विराज स्पोर्ट्स टॉस साठी आहे कॅप्टन.
चला कॅप्टन या प्लीज, नवलाई स्पोर्ट्स आणि विराज स्पोर्ट्स. कृष्णकांत पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस घेऊयात आपण. प्रदीपजी निवगे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र टॉस. नवलाई स्पोर्ट्स टॉस जिंकलाय. मॅचच्या दिशेने वळूयात. सेकंड इनिंगला सुरुवात होते. 45 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय. बॅटर आउट. अवी याला मात्र जावं लागेल माघारी. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट प्राप्त करत असताना मात्र गोलंदाज विनोद. परत एक वेळा बिग हिट खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल देखील थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येत असताना चांगला बॉल. जबरदस्त गोलंदाजी. चांगला कमबॅक केलाय त्या बॉलच्या पाठीमागे. जिथे आपण पाहिलं गेलं तर चौकार आला. त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. सुरुवात चांगली आहे. हे पेज सोडा नंतर आणि इथली मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न. परत एक वेळा मिड ऑफच्या डोक्यावरून उडवलाय. क्षेत्ररक्षक अगदी 1 2 3 जण गेलेत. चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळाला. परंतु आपण पाहिलं गेलं तर 2 धावा अगदी वेगाने ह्या कंप्लीट करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा आल्यात. वेगाने 2 धावा कंप्लीट झाल्यात.
विकेट घेण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, उंच पुरा गेलाय, कॅचचा कॉल आणि जबरदस्त कॅच तिथे पकडली. आणखीन एक विकेटचं पतन, बॅटर आउट होत असताना मात्र पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन लगेच पाठवा. नवीन बॅटर अतुल आलाय. अगदी आपण पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न फ्लिक केला होता, परंतु बीट करून पाठीमागे जात असताना मात्र हा बॉल विसावत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि सुरुवात चांगली केली आहे, चौकाराने सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक विनोदच्या माध्यमातून. साधावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट विनोदच्या माध्यमातून. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धबधबा पाहायला मिळाला गोलंदाज विनोदचा. चला टीम मीटिंग नको, टीम अचानक 11 विनंती करेन, वेळेचा निर्बंध आहे त्यामुळे विनंती करतोय थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो प्लीज. प्रत्येक वेळा अगदी आपण पाहायला गेलं तर हलक्या हाताने ढकलून दिलाय. एक धाव नक्कीच घेतली गेली आहे, सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. 7 फ्लिप केला होता बॉलला, एक स्टिक सोडून जाणारा बॉल, पंचांचा इशारा बाईक बॉल. पुन्हा टाकायला लागेल, अवांतर धावसंख्येमध्ये भर. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकला विराट स्पोर्ट्स या संघाने आणि प्रथमतः फिल्डिंगचा घेतलाय निर्णय, आमंत्रित केले नवलाई स्पोर्ट्स संघाला बॅटिंगसाठी. दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं आणि लगेच आपली मॅच आहे. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, कॅचेसचा कॉल. पाहावं लागेल, पाहावं लागेल, पाहावं लागेल. येस 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 आपण चेक करूया, हरकत नाहीये. अगदी आपण पाहायला गेलं तर प्रयत्न चांगला केला होता, परंतु पाहावं लागेल एक्झॅक्टली घडलंय का. आणि बघा प्रयत्न चांगला केला, परंतु हा अगदी पूर्णपणे बाउंड्री लाईनच्या बाहेर येऊन त्याने आतमध्ये ढकललाय, त्यामुळे हा षटकार आहे. 6 धावा आल्यात. ओहो, इथे खोदून काढलाय, पूर्णपणे बॉल निघून चाललाय, मिड विकेट सीमा पार, षटकार. दोन बॉल वरती 2 मोठे ब्लास्ट केलेत. काय फटकेबाजी सुरू आहे, अगदी स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर पाठवलाय हा बॉल. प्रदीप वरती आक्रमण केलं, 2 चेंडूवरती 2 मोठे ब्लास्ट आलेत.
परत एक वेळा बिगिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून चालला, एक टप्पा घेत स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 2 षटकार 1 चौकार. ताबडतोड बॅटिंग बाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अतुलच्या माध्यमातून अतुलनीय कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या धावफलकावरती. 2 विकेट गमावल्यानंतर काय कमबॅक केलं बॅटिंग करणारी टीम. अचानक 11 टीम वरती तुटून पडलेत अक्षरशः. आणि हा बॉल टप्पा 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 चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 षटकार आणि 2 चौकार. काय बॅटिंग सुरू आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना अतुलच्या माध्यमातून प्रदीपने षटकाची सुरुवात चांगली केली होती, परंतु त्यानंतर त्याच्यावरती पूर्णपणे अतुल तुटून पडलाय. षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना मात्र पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता, लेग स्टिक्सच्या भरपूर बाहेर, व्हाईट बॉल. पंचांचा इशारा, अवांतर धावसंख्येमध्ये भर. सुरुवात चांगली आहे, सिंगल आली आहे. व्हाईट प्लस 1, येस सिंगल, म्हणजे टोटल 2 धावा. 2 धावा आले वाईट प्लस. परत एक वेळा व्हाईट प्लस 1, 2 धावा. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 32 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. इरादे स्पष्ट केले होते की जे या षटकामध्ये फायदा उचलायचा आहे आणि पूर्णपणे झोकून दिलाय फलंदाजांनी. आणि तिथे आपण पाहिलं तर अगदी 2 चौकार 2 षटकार. फ्लिप केलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. अगदी आपण पाहायला गेलं क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं पंगलिंग पाहायला मिळालं, चलबिचल पाहायला मिळाली. आणि तिथे आपण पाहायला गेलं तर 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे मात्र येत असताना मात्र पाहायला मिळाल्या. ओव्हरची होते समाप्ती, 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 34 या धावसंख्येवरती. 2 ओव्हर दुसऱ्या षटकामध्ये 2 ओव्हर समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 34 या धावसंख्येवरती. 2 षटक समाप्त झालेत आतापर्यंत आणि धावांचा ओघ वाढवला गेलाय. जिथे धावा जमवल्यात दुसऱ्या षटकामध्ये. चांगली खेळी अतुलच्या माध्यमातून, 2 षटकार 2 चौकार. चांगली सुरुवात. जिथे सलामीची जोडी आपण पाहिली होती अर्जुन आणि अवी. अवी पहिल्याच बॉलवरती आउट झाला होता, परंतु त्यानंतर मात्र धुरा सांभाळण्यासाठी ज्या पद्धतीने मात्र अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याने मात्र आपण पाहिलं तर षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. आता मिडल ओव्हर मध्ये सागरला प्राचार्याने केलंय. सागरवरती आता जबाबदारी दिली आणि विकेट घेण्यासाठी मात्र त्याला बोलवलं गेलंय. विकेट येईल का या षटकामध्ये हे बघायचं आहे. ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. अगदी आपण पाहायला गेलं तर बॉल वेगाने निघून चाललाय सी कॉर्नर मध्ये आणि तिथे चांगला स्टॉप केलाय. परंतु कौतुक करावं लागेल बॅट्समन अर्जुनचं. तिथे सिंगल घेऊन स्ट्राईक वरती अतुलला आणलं. ही जमेची बाजू पाहायला मिळाली या मैदानाच्या आतमध्ये, कारण अतुलच्या बॅट मधून मोठे फटके येतात आणि समजदारीचं क्रिकेट अर्जुनच्या माध्यमातून मात्र नक्कीच पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेट केली, अर्जुनला आता स्ट्राईक वर आणलंय. शॉर्ट बॉल पुल केलाय, शॉर्ट पुल भरपूर लांब गेलाय, अगदी डीमार्टच्या दिशेने ठोकलाय हा षटकार.
आता विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धाबांची गरज आहे. चला टीम विराज स्पोर्ट्स आणि नवलाई स्पोर्ट्स आपण तयार राहा. विराज स्पोर्ट्स आपण टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. नवलाई स्पोर्ट्स या टीमला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही टीम आपण सज्ज राहा. नेक्स्ट मॅच आपली आहे. तिसऱ्याच षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर पूर्णपणे मॅच आपल्या काबी केली. त्यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हलक्या टर्न मात्र प्लेस केलाय. तिथे 1 धाव. त्यांना माहिती आहे जास्त गडबड करून चालणार नाहीये, घाई करायची गरज नाहीये. अगदी आता पूर्णपणे हा सामना आपल्या बाजूने राहिलाय, परंतु आता इथून विकेट आली तर थोडासा दबाव होऊ शकतो. नेक्स्ट मॅच मध्ये विराज स्पोर्ट्स टीम इन ऍक्शन पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यासाठी गेलेत आणि सामना फिनिश. षटकाराने मात्र सामना फिनिश केलाय. तिसऱ्याच षटकामध्ये अगदी हा सामना पूर्णपणे संपवलाय आणि सातारा स्पोर्ट्स या टीमने मात्र विजय प्रस्थापित केलाय. चला टीम विराज स्पोर्ट्स आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि मॅचला लगेच सुरुवात करा. टॉस जिंकलाय विराज स्पोर्ट्स संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. नवलाई स्पोर्ट्स संघाला मात्र बॅटिंग करायची आहे. दोन्ही टीम सज्ज राहा. यस अंपायर या आणि प्लीज कमिटी मेंबर 2 अंपायर पाठवा प्लीज.